गाथा नंबर 365-366 चालेल. प्रकरण चाललं श्रुतज्ञानाचे. श्रुतज्ञानाचे ग्रंथाच्या अपेक्षेनं 2 भेद केले. कोणते 2 भेद? अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य. अंग प्रविष्टाचे भेद किती केले? अंग प्रविष्टाचे 12 भेद आणि अंग बाह्याचे पुढे सांगणार 14 भेद. आपल्या याच्यामध्ये ते तत्वसूत्रामध्ये आपण कुठे लक्ष नसते. श्रुतपूर्वम मतिपूर्वम अनेक द्वादश भेदम. श्रुतज्ञान कशामध्ये एवढ्या सूत्रामध्ये सगळं आलं. एवढं आपण सगळं वर्णन झालं ते. मतिपूर्वम द्वि अनेक द्वादश भेदम. मतिपूर्वक शुद्धज्ञान होते आणि त्याचे 2 भेद आहेत, अंगबाह्य आणि अंगप्रविष्ट. अंगबाह्याचे अनेक भेद आहेत, अंगप्रविष्टाचे 12 भेद. 12 अंग ज्याला म्हणतो आपण त्याला अंगप्रविष्ट म्हणायचं. तर त्या अंगप्रविष्टाच्या पदाची संख्या सांगते. किती पदामध्ये त्या एकेका अंगाचं वर्णन झालेलं आहे. तर आपण 11 अंगाचे बघितले, त्याच्यानंतर 12 अंग पण काय पहिलं. तर त्या 12 अंगाचे किती भेद केले होते? 5 भेद केले होते. कोणते? परिक्रम, सूत्र, प्रतिमायोग, पूर्व आणि चुकी. त्यामध्ये 4चं वर्णन सांगितलं. त्याच्यामध्ये पूर्व जे आहे ते विस्तारण आहे. थोडंसं सरकं त्याच्या पुढे तर थोडंसं बसा तिथेच. श्रुतज्ञान तर 4चं वर्णन केलं. त्यातलं पूर्व जे आहे ते खूप विस्तारण आहे. कारण ते एका पूर्वाचेच किती पद सांगितले? 95 करोड 50 लाख 5. एक 12व्या अंगातला पूर्व नावाचा जो भेद आहे त्याच्यावर पद सांगितले. म्हणजे पूर्वाचं खूप महत्व आहे. म्हणून नेहमी सांगतात ना की 11 अंग आणि 14 पूर्वाचं ज्याला ज्ञान आहे. बाकीचे हे खूप नगण्य आहे, परंतु पूर्व हे महत्वाचे आहे. त्याचं ज्ञान ज्याला आहे तो शुद्ध केवढी आहे किंवा 12 अंगाचं ज्याला ज्ञान आहे तो शुद्ध केवढी असं दोन्ही सांगतात. कधी कधी 12 अंग 14 पूर्व असं पण म्हणतात. तर 12व्या अंगातच पूर्व आहे, 14 पूर्व, परंतु ते विस्तारण आहे म्हणजे तर पुन्हा वेगळं नाव घेतलं जातं. आपण सांगतो महत्वाचं असतं की त्याचं नाव घेतो ना. आपण म्हणतो तुम्ही सगळेजण या, आणि एखाद्याचं नाव घेऊन काय म्हणतो तुम्ही पण या. आता सगळ्यामध्ये तो आला की नाही, परंतु त्याचं एक विशेष महत्व असेल ना. डॉक्टर तुम्ही पण या, जे त्यांना पुन्हा आपण विशेष आमंत्रण देतो. तर पूर्व हे 12 अंगामध्ये आलेलेच आहे, परंतु ते पूर्व इतके विस्तारण आहे, त्याचं इतकं महत्व आहे, त्यामुळे त्याचं पुन्हा स्वतंत्र वर्णन करते. तर ते पूर्वाचे भेद किती आहे? 14 पूर्व आहे. नाही नाही, अंगबाह्याचं पुढे सांगणार आहे. हे अंगप्रविष्टामध्येच आले. हे अंगप्रविष्टामध्येच चालू आहे. 112 करोड 83 लाख 58,005 पद हे सगळे 12 म्हणजे त्यामध्ये पूर्व पण आलेलंच आहे. पूर्वचं जास्त पदे सांगितलं ना त्यातले. मग त्या पूर्वाचे किती भेद आहेत? तर 14 पूर्व भेद आहेत. तर त्या 14 भेदाची नावं मागच्या गाथेमध्ये आलेली आहेत, मागं येऊन गेलेले आहेत. ते आपण वस्तू आणि हे झालं होतं ना
344 गाथेमध्ये त्याची नावं लिहून गेलेली आहेत. त्यामुळे परत नावच न सांगता त्याचे ओळीनं पदच सांगितले आहेत. त्याचे 344 नाही, 345 आणि 346 गाथेमध्ये येऊन गेलेले आहेत ते नाव. तर आता त्याची नावं न सांगता पुन्हा त्याची पदाची संख्या त्याच क्रमानं घ्यायची. मी म्हणते गाथा मग बोलून जाऊ आपण. पन्नट्टदाल पडती सतीस पन्नास पन्नतेर सदम नवती दुधाल कुवे पणवण्णा तेरस सयाईं छसय पन्नासायं चौसय पन्नास छसय पणवीसा बिलके हि दुगुनिया पंचमरूण छज्जुदा छट्टे छसय पन्नास छसय पणवीसा बिलके हि दुगुनिया पंचमरूण छज्जुदा छट्टे. पहिला आहे उत्पादपूर्व. नाव मला फळात दिसत असेल परंतु ते उत्पादपूर्व. तर उत्पादपूर्वामध्ये किती पद आहेत तर वळीला लावायचं तिथं. पन्न म्हणजे 50. पण म्हणजे 5 पद. पन्न म्हणजे 50. पन्न नला नाही ना त्याचा अर्थ 50 घ्यायचं. पण आणि पन्न मध्ये फरक आहे. म्हणून म्हणताना उच्चार करताना जर चुकलो आपण तर 5चं 50 होणार. काय म्हणत आहे पन्न म्हटलं तुम्ही पण असं पन्न म्हणतात. पडत घ्यायचं तर अर्थ काय होणार 50. तर तिथं वळीनं काय सांगितले 50 अट्टदार 48 25 30 हे सगळे सांगितलेत ना. या सगळ्याला काय करायचंय बिलके हि दुगुनिया 2 लाखाने गुणायचंय. मग त्याचे 2 लाखाने गुणलं तर काय होणार त्या ठिकाणी त्याची पदाची संख्या होणार. शेवटच्या वेळी शब्द आला ना बिलके हि दुगुनिया सर्व 2 लाख से गुणा करत आहे. कशी कशी आचार्य गाथ्यांची पण रचना केली होती. उड्या गाथेमध्ये सगळे ते पद बसवले बरोबर. तर उत्पादपूर्व मध्ये 50 ला पण 2 लाखाने 2 लाखाने गुणलं तर किती होणार. एक करोड झाले पद. चांगलं आहे की गणित तुमचं. 50 ला 2 लाखाने गुणलं 2 लाख गुणिले 50 केले तर 1 करोड झाले. जे उत्पादपूर्वामध्ये किती पद झाले 1 करोड. आता नुसतं किती करोड म्हणते 1 करोड पद. तर ह्या 1 करोड पदामध्ये कशाचं वर्णन केलंय फक्त उत्पादाचं म्हणजे द्रव्याचा स्वभाव आहे. उत्पाद द्रव्य लक्षणम सद्रव्य लक्षणम म्हणजे उत्पाद म्हणजे काय उत्पन्न. नवे म्हणजे नष्ट होणे आणि ध्रुव म्हणजे स्थिर नाही. हे कुठं चाललंय उत्पन्न होणे नष्ट होणे आणि ध्रुव राहणे कुठं चालू आहे. प्रत्येक वस्तूमध्ये म्हणजे माझ्यामध्ये चालू आहे. प्रत्येक वस्तूमध्ये चालू आहे आणि असा एक क्षण नाही ते चक्र असतं की नाही. मध्ये त्याला काय नाही फंगस काय समजा मध्ये त्याचे जे असते ते स्थिर असते. तो त्याचा गोल असतो तो कसा असतो स्थिर असते आणि बाकीची ती पाणी असते ते काय असते फिरत असते. मग
त्याच्यामध्ये तिन्ही आहे त्या ठिकाणी उत्पाद वेळ आणि ध्रुवता. म्हणजे फिरत असून सुद्धा स्थिर आहे पंखा. तुमचं चालतं कसं असतंय, फिरत असून स्थिर असते की नाही, दोन पाय बरोबर. इथं आमचं उत्पाद वेळ ध्रुव सांगायचं पहिल्यांदा. म्हणजे वस्तू त्याच्याशी टिकून राहू शकत नाही. प्रत्येक समयाला नवीन नवीन उत्पाद चालू आहे, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन परिणाम होत आहेत. मागच्या समयाचे परिणाम होते तर तुम्ही घरातून इथं आला, घरात कसे परिणाम होते, तेच परिणाम इथं राहिले का, बदलले, नवीन परिणाम झाले. आणि ते परिणाम पूर्वीचे काय झाले, नष्ट झाले. आणि तुम्ही तेच आहे की नाही, जे पूर्वीचा परिणाम करणारा आणि आता जे आहे त्या दोन्हीमध्ये कोण आहे, आपला जीव द्रव्यच आहे, त्याची ध्रुवता पण आहे. तर असे प्रत्येक ह्याच्यात खूप आता एक उत्पाद वेळ समजवायचं म्हटलं तर त्याला 1 तास तरी पाहिजे कमीत कमी. तर त्या सगळ्याचं वर्णन 1 करोड पदाच्या द्वारे केले. आणि एक पद म्हणजे किती मोठ्या, 1634 करोड 80,07,888 अक्षरांचं एक पद. आणि असे 1 करोड पदांच्या द्वारे या द्रव्याच्या उत्पाद वे द्रव्याचं वर्णन केलेलं आहे. उत्पाद वे द्रव्य खरोखर म्हणजे प्रवेशिका शिकला ना तुम्ही, सगळ्या शब्दांचे भाव समजले. जैन सिद्धांत प्रवेशिका, काय उत्पाद म्हणजे काय, वेळ म्हणजे काय, आणि हे आपल्या जीवनासाठी उपयोगी आहे. हे कशासाठी शिकायचं, हे शिकल्यानंतर तुमचं जीवन बघा आणि अगोदरचं जीवन आपलं. आता समजा काहीतरी घडलं, काहीतरी नवीन घडलं, तर त्याला जर तुम्हाला माहित असेल की वस्तूचा स्वभाव आहे उत्पाद वेळ द्रव्य, तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. काहीतरी वस्तू फुटली तर काय वाटते त्याला, हे अशी कशी काय फुटली, मग सगळा गाठ हंगामा असतो. माझी एवढी आवडती वस्तू होती, एवढी सुंदर वस्तू होती, मी कोणीतरी पाडली,